सर्व मागणीसाठी गेलेल्या बालवैज्ञानिकांनी मार्गदर्शक शिक्षकांनी त्वरित येऊन समोर बसायचं आहे. सोडून आजच्या या विधानसभेचं उद्घाटन करणार आहोत. सर्व मान्यवर या ठिकाणी बळी करून विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमातील प्रमुख अतिथी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी उपस्थित प्रज्वलन करायचं आहे. यांनी प्रज्वलन केलेलं आहे माननीय श्री नरेंद्र भाई सराफ. इंटरनेट की बाहर जा रहे हमारा कैसे तेरा ये खेला समझ ही ना पाया, तेरा ये खेला समझ ही ना पाया, सोचे कि अपना कोई खोया ना, जो तेरा था वो जा
तालुका अक्कलकोट, जिल्हा नंदुरबार. आणि माझा जो विषय आहे कुपोषण एक गंभीर समस्या. आणि सर कुपोषण हा आपल्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा पहिल्या क्रमांकाला लागतो. आणि याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर जवळजवळ 18,000 कुपोषित बालकं आहे. आणि याच्यामध्ये 8 महिन्यामध्येच जवळजवळ 442 बालकांचा मृत्यू झालेला आहे. आणि हा कुपोषण खूप म्हणजे गंभीर असा विषय आहे. याच्यामध्ये हा रोग किंवा आजार नाही, तर हा संतुलित आहाराअभावी झालेला ही समस्या आहे. तर याच्यासाठी जास्तीत जास्त गरोदर मातेला आहार देणं, चांगले आहार जे असतील आहार, वेगवेगळ्या प्रकारचे आहार, फळं, पालेभाज्या, फळभाज्या, सगळ्या प्रकारचा संतुलित आहार जर भेटला केलं आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या गोष्टी करून घ्यायच्या आणि वर्गातल्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत देखील वर्गातला शेवटचा विद्यार्थी देखील या प्रक्रियेमध्ये या प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ शकतो. त्याला सहभाग घेण्याचा एक वेगळा आनंद असतो आणि तो या माध्यमातून आपल्या अध्ययन प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो. आणि जर विद्यार्थी सहभागी असला तर निश्चितच त्याचं अध्ययन हे सुलभ आणि त्याला समजेल असं होत असतं. असे विविध उपघटक प्रकाशाच्या संदर्भात मी ते स्लाईड्स बनवलेले आहेत. गणितासाठी, भूमितीसाठी आपण अशा विविध स्लाईड आपण बनवून विद्यार्थ्यांना मल्टीपर्पज. सर मी प्रवीण शिंदे, जिल्हा परिषद शाळा महाराजपाडा, तालुका धाडगाव येथे कार्यरत आहे. तालुक्याला माझा एक विज्ञान प्रशिक्षक शिक्षक गटातून पहिला क्रमांक आला. माझं साहित्याचं नाव आहे शैक्षणिक साहित्य. मी खूप कमी खर्चिक, पर्यावरणपूरक आणि टाकाऊपासून टिकाऊ या माध्यमातून एक छोटंसं शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे, जे सर्व शिक्षकांना उपयोगी होईल आणि सर्व शिक्षकांना सहज तयार करता येईल आणि विद्यार्थ्यांना आपल्या अध्ययनाच्या प्रक्रियेत सहभागी करता येईल. आता हे मी एक छोटासा इकडनं आपण बघूया असं. तर एक छोटासा आपण जे विज्ञानाचे जे विविध घटक आहेत, फॉर एक्झाम्पल प्रकाशाचं परावर्तन, अपवर्तन, असे घटक या गोष्टीतून आपण विद्यार्थ्यांना डिस्प्ले करू शकतो. या माध्यमातून मग दृष्टिदोष, निकटदृष्टिता, दूरदृष्टिता या पद्धतीचे छोटे मी स्लाईड्स बनवलेल्या आहेत. आणि या स्लाईड अशा आहेत की विद्यार्थी स्वतः हाताळू शकतो. विद्यार्थी इंडिव्हिज्युअल त्या गोष्टी
take off from the sudden and violent drying process. Agriculture is the backbone of our country. Nowadays, during the rainy season, the potato crops get affected. To prevent this from here, I have developed 30 days and potato crop vector. When there is a rainfall, water sensor is activated and gives power to DC motor and buzzer. And when there is no rainfall, it will be stopped. Same like this motor I have fixed here, but my battery is discharged. पाण्याची मोठी वार्षिक उत्पन्न आणि कांदे मध्ये शेतकऱ्याला आर्थिक पैसे भेटावा म्हणून एक तरतूद आलेली. दुसरे मिश्र पिकामध्ये आपण 2पेक्षा अधिक पिकं लावू शकतो. मूग, उडीद, हरभरा हे मिश्र पीक जीवन जगतात सर. आणि इथे पालेभाज्या दिलेला आहे. हे पालेभाजी शेतकऱ्याला जीवनात लागणारा खर्च आहे.